पुण्याच्या शिरूर तालुक्यामध्ये दुष्काळाचं संकट गडद झालंय। कोंढापुरी इथे मुख्य तलाव पूर्णपणे आता आटलेला आहे आणि रांजणगाव, शिक्रापूरसह परिसरातल्या 12 गावांचा पाणीपुरवठा योजना त्यामुळे आता बंद पडली आहे। लाखो नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न अत्यंत गंभीर झालेला आहे। याच कोंढापुरी तलावामधून थेट आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी। सध्या शिरूर तालुक्यातील कोंढापूर या ठिकाणच्या तलावावरती आलेलो आपण। या ठिकाणी जर पाहिलं तर हा तलाव कोरडा ठाक पडलेला आहे। या तलावातनं शिक्रापूर शहर असेल, रांजणगाव शहर असेल, यासह आजूबाजूच्या 12 गावांचा पाण्याचा प्रश्न मिटवला जातो। या तलावावरनं या गावातील पाणी पुरवठा योजना खरं चालवली जाते। मात्र हा तलाव कोरडा ठाक पडल्याने या भागातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। चासकमान धरणातनं या तलावात खरं तर पाणी पुरवठा केला जातो, मात्र सध्या हा तलाव कोरडा ठाक पडलेला आहे। काय परिस्थिती आहे स्थानिक नागरिक म्हणून काय सांगाल? हे कोंढापुरीचं तळ हे फक्त कोंढापुरी गावासाठी नाही तर इथल्या जवळपास 10 ते 15 गावांसाठी वरदान ठरलेलं तळ आहे। वस्ती आहे गायकवाड वस्ती, तिथं जाऊन बघा टँकरने आता पाणी चाललंय। सगळे बोर सगळे ड्राय झालेले, विहिरी सुद्धा सगळ्या आटलेल्या आहेत। मका, घास हे सगळं वाळून चाललंय। 1 महिना झाला त्याला पाणी नाही, त्याच्यामुळे आता जनावर विकण्याशिवाय पर्याय राहणार नाही काहीच, नाही तर मग आत्महत्या करायच्या। दुसरं पर्याय राहिलेला अधिकाऱ्यांच्या पाया पडून दमलो, त्यांनी जे काय करायचं ते केलंच। हेमंत चापुडे, झी मीडिया, शिक्रापूर, पुणे।